पावसाळ्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गायमुख घाट रस्त्याची डागडुजी व डांबरीकरण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश. घोडबंदर परिसरातील समस्यांबाबत महापालिकेत झाली बैठक. वन खात्यातून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्था डागडुजी व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी, असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत. गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर सौरभराव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण व डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत. घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचे पुढील सत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी झाली. या बैठकीस घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरम चे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, घोडबंदर रस्ता येथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी मीरा भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, मेट्रो, महामेट्रो, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.